नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज स्टेशन 7 मराठी। कराड पंचायत समितीच्या सभापतीपदी नंदाताई यादव तर उपसभापतीपदी अनिताताई वेताळ यांची निवड झाली आहे। निवडीनंतर त्यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत फटाक्याची आतषबाजी केली। कराड पंचायत समितीच्या सभापतीपदी भारतीय जनता पक्षाच्या नंदा यादव यांची निवड झाली आहे, तर उपसभापतीपदी अनिता वेताळ यांची निवड करण्यात आली। निवडीनंतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करत गुलालाची उधळण केली आणि फटाक्याची आतषबाजी करत आनंद व्यक्त केला। यावेळी कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे तसेच कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉक्टर सुरेश भोसले यांनी नंदा यादव तसेच अनिता वेताळ यांचा सत्कार करून अभिनंदन केलं। नंदा यादव आणि अनिता वेताळ यांच्या निवडीमुळे कराड पंचायत समितीत महिला राज सुरू झाल्याची चर्चा आहे। विशेष म्हणजे कराड पंचायत समितीच्या इतिहासात प्रथमच भारतीय जनता पक्षाचा सभापती निवडून आला आहे। या निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकाऱ्यांनी कामकाज पाहिले। निवड झाल्यानंतर सर्वांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांना अभिवादन केलं। आपल्या दक्षिण भागाचे लाडके नेते आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांचं कार्य तुम्हाला माहीतच आहे। त्यांनी आपल्या दक्षिण भागासाठी किंवा इतर ह्याच्यासाठी खूप मोलाचं काम केलेलं आहे। खूप योजना त्यांनी आपल्यासाठी दिलेल्या आहेत। त्यांनी आम्हाला तिकीट देऊन संधी दिलेली आहे, त्यामुळं त्यांचं स्वप्न आमचं स्वप्न पूर्ण करण्याची संधी दिली, त्याचं आम्ही सोनं करू हीच अपेक्षा। कारण अतुलबाबांनी आम्हाला दिले, त्याबद्दल तिकीट दिले, आम्ही निवडून आलो, सभापती झालो, त्यामुळे त्यांचे खूप आभारी आभार। पंचायत समितीमध्ये पहिल्यांदाच महिला आल्या, तुम्ही सभापती पण महिला आहे, उपसभापती पण महिला आहे, याचा महिलांसाठी कितपत तुम्ही वापर करू? आमच्यापर्यंत खूप प्रयत्न करणार आहे, लोकांची सेवा करण्याची आम्हाला संधी मिळालेली आहे। त्यामुळे महिला विषय असू द्या, बाकीच्या कुठल्याही गोष्टी योजना असतील काही, ते आम्ही जरूर त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा किंवा ते काम करण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न करू। त्यांनी आम्हाला उपसभापती निवड केली आमची, त्याच्याबद्दल मनापासून त्यांचे आभार व्यक्त करते। तसंच आम्हाला ही जबाबदारी दिली ती आम्ही पूर्णपणे व्यवस्थितपणे पार पाडली। काय सांगाल, पहिल्यांदा इतिहासात पहिल्यांदा भाजपची कराड पंचायत आज या कराड पंचायत समितीमध्ये ऐतिहासिक अशा पद्धतीचं सत्तांतर या ठिकाणी घडून आलेलं आहे आणि त्यामध्ये ट्रिपल इंजिन सरकार म्हणायला काय हरकत नाही। कराड तालुक्यामध्ये आज केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे, राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि आज कराड पंचायत समितीचे सभापती आणि उपसभापती हे भारतीय जनता पार्टीचे झालेले आहेत। खऱ्या अर्थानं ग्रामीण विकासामध्ये पंचायत समितींचं फार महत्त्व आहे आणि जास्तीत जास्त लोकाभिमुख कारभार होण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही येणाऱ्या काळामध्ये आमच्या सभापती, पंचायत समितीचे उपसभापती आणि सर्व सदस्य, जिल्हा परिषद सदस्य यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त या ठिकाणी लोकांची सेवा कशी करता येईल आणि त्यांना ज्या शासनाच्या योजना आहेत ते तळागाळापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय ताकदीनं आमचे सर्व पदाधिकारी प्रयत्न करतील। एकच धोरण आहे आणि ते विकसित भारत आहे। आणि गेल्या 2 टर्ममध्ये जर तुम्ही पाहिलं, 1-2 मधल्या वर्षाचा कालावधी सोडला तर महाराष्ट्रामध्ये जो विकास झालेला आहे तो गेल्या 30-40 वर्षामध्ये किंवा 50 वर्षामध्ये झाला नाही, इतका विकास भारतीय जनता पार्टीकडनं झाला आणि तळागाळापर्यंत, सगळ्या गावापर्यंत हा विकास पोचलेला आहे। आणि आज जे आपल्याला चित्र दिसत आहे ह्या जिल्ह्यामध्ये सुद्धा, आता याच्यामध्ये आमचे मित्रपक्षही आहेत की सगळ्या जनतेने मोठ्या मताने भारतीय जनता पार्टीला त्यांच्या मित्रपक्षाला निवडून दिलेलं आहे। कराड पंचायत समितीमध्ये तर हे पहिल्यांदाच घडतं आहे की भारतीय जनता पार्टीचा पहिल्यांदा सभापती होतोय आणि डॉक्टर अतुलचं मी आठवण करून देतो की तो नेहमी म्हणत होता की आपल्याला ह्या वेळेला पंचायत समितीचा सभापती हा भारतीय जनता पार्टीचा झाला पाहिजे आणि मनोज दादांनी त्या दोघांनी त्यांच्या प्रयत्नानं आजही आपल्याला घडलेलं दिसत आहे। आता ह्या पदाधिकाऱ्यांच्यावर आमची खात्री आहे की ती जबाबदारी हे चांगल्या पद्धतीनं पेलतील आणि कामकाज नेहमीपेक्षा कितीतरी चांगल्या पद्धतीनं करतील असा आमचा विश्वास आहे।